आवाज येतोय का? कन्फर्म करा. अनन्या, आवाज येतोय का? येतोय सर. कालचे सगळे क्वेश्चन बघितले की डाऊट्स बघितले सगळ्यांनी ते डिस्कस केलेत. कितवा घेतलाय लास्ट आपण? हम्म. 26 झालं ना? 27वा डाऊट म्हणून पाठवलाय काय? सव्वीस नंतर ठीक आहे. 27वा बघा. वाय स्क्वेअर इंटू 2 मायनस एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब. सगळ्यांनी ग्राफ काढायचा प्रयत्न करा. टू मायनस एक्स पलीकडे पाठवा आणि ग्राफ काढायचा प्रयत्न करा. त्याला ग्राफ पहिला काढू, मग ठरवू कसं करायचं. 'देवदत्त' अनम्यूट कर. हा सर. या इक्वेशन मध्ये ग्राफ काढायच्या आधी जे आपलं अनालिसिस होणार आहे त्यामध्ये आपण पहिला हे बघायचंय की वाय झिरो केव्हा होतो, वाय इन्फानाइट केव्हा होतो, एक्स झिरो केव्हा होतो आणि एक्स इन्फानाइट केव्हा होतो. काढून दाखवू जरा, मला सांग. काय म्हणतोस? टू ला इन्फानाइट होईल आणि झिरोला. एक्स इक्वल टू 2 ला वाय इन्फानाइट होईल. हा. बरोबर. एक्स हम्म. इक्वल टू 0 ला वाय झिरो असेल. बरोबर काय? हो. त्यानंतर कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये ग्राफ येईल आणि काय काय लक्षात येते बघ. एक्स इन्फानाइट केव्हा होईल ते पण बघ जरा. एक्स इन्फानाइट होणार आहे, होणार नाहीये ते पण बघ. बोल. काय अनालिसिस करू आणि मग काढू ना. काय काय पहिला व्हॅल्यूज दिसतात ते बघू. आता हा इक्वेशन तुमचा असेल वाय स्क्वेअर इक्वल्स टू एक्स क्यूब अपॉन 2 मायनस एक्स. क्लिअरली इथं दिसतंय की एक्स इक्वल्स टू 2 ला वाय इन्फानाइट होईल. बरोबर करे? हो. एक्स इक्वल्स टू 0 ला वाय किती होईल? झिरो. 0. आणि काय बघता येईल आपल्याला? एक्स इक्वल टू 1 ला वाय 1 आहे बघ. वाय स्क्वेअर 1 होते म्हणजे वाय प्लस मायनस 1 आहे. बरोबर काय? हम्म. त्यानंतर असं लक्षात येते का बघूयात, एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त होऊ शकत नाही. का सांग बघू?
आन्सर निगेटिव्ह होणार. वाय स्क्वेअर निगेटिव्ह वाय होणार. स्क्वेअर निगेटिव्ह होणार. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त होत नाही, होऊ शकत नाही. आणि एक्सची व्हॅल्यू लेस देन 0 पण होऊ शकते का नाही होऊ शकत बघ जरा. लेस देन 0 पण होऊ शकत नाही की रे. का सांग? परत वाय स्क्वेअर निगेटिव्ह होत आहे. परत वाय स्क्वेअर निगेटिव्ह म्हणजे काय काय डोळ्यासमोर आता कर्व ट्रेसिंग व्हायच्या आधी चित्र कसं तयार होते बघ. 0 ला 0, एक्स इक्वल टू 1 ला वायची व्हॅल्यू +-1 आणि एक्स इक्वल टू 2 ला वायची व्हॅल्यू इन्फानाईट. ठीक आहे. आता हा 0 आणि 2 च्या मधला विचार झाला. त्यानंतर असं लक्षात येते की 2 च्या पुढे काढू शकत नाही, 0 च्या मागे काढू शकत नाही. मग एक्स इक्वल्स टू 0 आणि 2 च्या मधल्या प्रत्येक एक्सच्या एका व्हॅल्यूला वायच्या 2 व्हॅल्यू असतील का रे? बिटवीन 0 टू 2. हो. हो. म्हणजे ग्राफचा काय अंदाज येतोय का बघ. हा एक्स इक्वल्स टू 2 ची लाईन अशी असेल का पूर्ण उभी? ती त्यांनी सांगितलंय काढायला, एक्स इक्वल टू 2 ची लाईन. बरोबर ना? हो. म्हणजे एक्स इक्वल्स टू ला वाय स्क्वेअर इक्वल टू इन्फानाईट होते, म्हणजे वाय +-इन्फानाईट. म्हणजे एक्स इक्वल टू 2 ची राईट हँड लिमिट तर एक्झिस्ट करत नाही, पण लेफ्ट हँड लिमिट +-इन्फानाईट पण जाते आणि -इन्फानाईट पण मायनस. जाते. त्यानंतर एक्स इक्वल्स टू 1 ला +1 पण आहे आणि -1 पण आहे आणि एक्स इक्वल्स टू 0 ला 0 आहे. काय अंदाज येतोय का रे? असा आणि असा ना. हो. कर्व ट्रेसिंग लक्षात यायला लागलंय का? एक 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 छोटे छोटे पॉईंट ऍड करत आपल्याला ते शेवटी ट्रेस होणार आहे. मग आता सांग याची एरिया कशी काढणार आहेस देवदत्त? ही तुला रिक्वायर्ड एरिया आहे ना. एक्स ऍक्सिसचा शब्द वापरला काय गणितात? नाही. मग एक वरचं पण पाहिजे, खालचं पण पाहिजे. पण इंटिग्रेशन मध्ये फक्त वरचं मिळणार आहे, मग ट्वाइस करावं लागेल. वायची व्हॅल्यू एक्सच्या टर्म्स मध्ये ना. ही असेल का रे रिक्वायर्ड एरिया? हो. वाटते का बघ. करा, चला सॉल्व्ह करा, आन्सर सांगा मला. सगळ्यांना लक्षात आलं का कर्व कसा ट्रेस केलंय? डाऊट असेल तर विचारा, लक्षात आलं असेल तर सॉल्व्ह करा, पुढचा आन्सर काढा. त्याचं इंटिग्रेशन कसं करणार आहे? एक्स रूट एक्स अपॉन √2 - एक्स. हे पण सांगा कसं करणार आहे. अक्षय सांग बघू कसं करशील याचं इंटिग्रेशन. सबस्टिट्यूशन. काय करणार सबस्टिट्यूशन? 2 sin² नाही 2 sin. हा 2 sin² येतात. एक्स इक्वल टू 2 sin² झालं तर dx इक्वल टू किती झालं रे? 4 sin θ cos 4 sin θ. θ cos θ. बोल मग काय नवीन लिमिट सांग. एक्स 0 असताना θ 0. हा 0 to π/2 झालं ना. बाहेरचा 2 आहेच. हा इथला 4 म्हणजे 4 आणि 2 किती झाले? 8 झाले. 8. त्यानंतर आत काय काय रे? एक्सच्या जागी 2 sin² इंटू √2 sin θ अपॉन cos θ. √2 cos θ. √2 cos θ इंटू काय आहे? sin θ cos θ ना. हा sin θ cos θ काय होते बघ जरा. cos काय cos कॉसला कॉस cancel. जातोय, √2 ला √2 जातोय. हम्म. 2 बाहेर येतात मी 16 होतील. आणि आतमध्ये काय होईल? sin रेस टू किती? हो 4 होतात.
याचा डायरेक्ट फॉर्म्युला शिकलो ना रे आपण. हो. काय फॉर्म्युला आहे तो? एन मायनस वन अपॉन एन, एन मायनस थ्री एन अपॉन एन मायनस टू इंटू पाय बाय टू. किती झाले ते? n-1 म्हणजे 3/4 इंटू 1/2 ना. पाय बाय टू. हा, वन अपॉन टू वन का. 1/2 पण येणार ना, इंटू किती? हो हो. पाय फोर बाय टू टू. जाईल. किती ऑप्शन आहे काय? आहे की. 3 पाय. हा. सो या क्वेश्चन मध्ये ग्राफ मला नाही वाटत तितका चॅलेंजिंग होता, पण इंटिग्रेशन मध्ये ठीक आहे, इंटिग्रेशन पण करू शकता. तर ते एखाद्याला फॉर्म्युला नाही जरी आठवला तरी तो sin⁴ करू शकतो. झालंय का सगळ्यांना? तेच आहे का बघा त्यांचा ग्राफ. त्यांनी कसं केलं इंटिग्रेशन? तेच केलंय. sin⁴ ला एक्सपांड केलं, काय गरज नाहीये. और या इंटिग्रेशन मधनं तुम्ही ते जो व्हॅलीज फॉर्म्युला आहे ना, याला नाव ते रिवाइज करा एकदा. 0 to π/2 sin⁻n θ किंवा 0 to π/2 cos⁻n θ. याचं एकदा बघा. ते ऑड इवन एन ऑड असेल तर वेगळा आहे आणि इवन असेल तर वेगळा आहे. ते जरा चेक करा एकदा. या उद्देशाने हे रिवाइज करून घ्या, नोट करून घ्या. विसावा बघा. क्रिश वाच रे. The area enclosed by y is equals to x square plus cos x, and its normal at x equals to pi by 2 in the first quadrant is. पहिला नॉर्मलचं इक्वेशन काढूया का? हाँ. सांग डेरिव्हेटिव्ह. 2x minus sin x. ऍट π/2 डेरिव्हेटिव्ह किती होईल? π-1 होईल ना. हाँ. टँजंटचा नॉर्मलचा किती झाला? 1/1 - π. हम्म. y मायनस x π/2 असताना पॉईंट काय झाला ते सांग मला. π/2 कॉमा किती? π²/4. Pi square by 4 y मायनस π²/4. minus pi by 2. ठीक आहे. y इक्वल टू x² प्लस कॉस एक्स अँड इट्स नॉर्मल ॲट x इक्वल्स टू π/2 इन दी फर्स्ट क्वाड्रंट. बोल काय करूया पहिला. Graph काढूया. pi. x² प्लस कॉस एक्सचा ग्राफ आपल्याला कसा काढायचा? इन फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे आपल्याला 0 to π/2 मध्येच काढायचा आहे तसा ग्राफ. हाँ. x इक्वल्स टू 0ला फंक्शनची व्हॅल्यू 1 असेल ना रे. हो. x इक्वल्स टू π/2 ला π²/4 Pi square by 4. असं काहीतरी असेल. आणि मला सांग 2x मायनस साइन एक्स ही जी आहे इक्वल टू, जर याला 0 म्हटलास तर कुठला पॉईंट ऑफ मिनिमम मॅक्झिमम मिळतोय का रे? 2x ग्राफ असा वरनं जाणार आहे, साइन एक्स असं जाणार आहे. एकामेकाला x इक्वल्स टू 0 शिवाय मॅच होणार नाहीत ते. सो x इक्वल टू 0ला 1 जे आहे तो पॉईंट ऑफ मिनिमच आहे. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह बघायचा 2 आहे ना. सेकंड डेरिव्हेटिव्ह हो. पॉझिटिव्ह आहे.
एक्स इक्वल टू 0 पॉईंट ऑफ मिनिमा आहे. पण 2x मायनस साइन एक्स हे वाढतच जाणार आहे काय? बघ इन्क्रीजिंग आहे का बिटवीन 0 to π/2? चेक करा 2x मायनस साइन एक्स ची व्हॅल्यू बिटवीन 0 to π/2. साइन एक्स ची व्हॅल्यू कुठून कुठं असते रे बिटवीन 0 to π/2? 0 to 1 ना. हो. आणि 2x ची व्हॅल्यू 0 पासून किती? 0 to π. यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर नेहमी पॉझिटिव्ह राहील का? हो. पण पण 2x ग्राफ साइन एक्सच्या वरनं जातो बिटवीन 0 to π/2. ठीक आहे, म्हणजे हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे. 1 हा पॉईंट ऑफ मिनिमम आहे, फंक्शन इन्क्रीजिंग आहे. मग कसा तरी तो फंक्शन असेल, तो असू दे. त्यानंतर या फंक्शनला नॉर्मल काढलाय, त्याचा स्लोप निगेटिव्ह आहे का बघ नॉर्मलचा. हो. म्हणजे तो असा काहीतरी येईल. काय करता येईल बघ आता इथं. एरिया एनक्लोज बाय नॉर्मलचा स्लोप चेक करा एकदा किती आहे. 1/1 - निगेटिव्ह आहे म्हणजे ऑप्टिव्ह अँगल करणार आहे ते. सो एक्स इक्वल टू π/2 ला एरिया एनक्लोज बाय नॉर्मल द कर्व इन फर्स्ट क्वाड्रंट. नॉर्मल वरपर्यंत जाईल, हा कर्व असेल इन फर्स्ट क्वाड्रंट बिटवीन 0 to π/2. काय करावं लागेल रे? कुठला एरिया असेल? वाय बरोबरच असेल का? काय वाटते? सगळे एरिया पण असू शकतात ना ते दोन. खाली पण खालच्या मधला म्हणतोस काय? पण तो फर्स्ट हा क्वाड्रंट क्रॉस होईल रे. π/2च्या पुढचा जो भाग आहे ना, हा. तो फर्स्ट क्वाड्रंटचा भाग नाही ना. आपल्याला फक्त फर्स्ट क्वाड्रंट पाहिजे. म्हणजे बिटवीन 0 to π/2 काय होते ते बघायचं. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आता एनक्लोज करणार म्हणजे आता समजा बिटवीन तर 0 तो हा. म्हणजे y = x² + cos x आहे ना, त्याच्यात π/2 टाकलं तर y = π²/4 येतं. त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू केली तर 2.5 च्या जवळ येते. मग हा तिकडे इंटरसेक्ट ना ग्राफ. 2.5 मग च्या जवळ येणार. हा, मग 0 to डायरेक्ट 2.5 म्हणजे 5/2 असं इंटिग्रेट करायचं अप मायनस डाऊन. ठीक आहे, हा π²/4 झाला तुझा, बरोबर का? हा. नाही, मला पहिला एरिया शेड करायचा आहे कुठला पाहिजे तो, नंतर आपण त्याला कसं इंटिग्रेट करायचं तो पुढचा विषय. एरिया आता माझ्याकडे दोन ऑप्शन राहतात ना. हम्म. काय काय ऑप्शन राहतो माझ्याकडं? तर मला समजा हा एरिया जर खालचा असेल तर त्याला काय नॉर्मलची गरज काय आहे रे? मी सिंपल काय करणार, x² + cos x इंटिग्रेशन कडून कुठं करणार? 2/2. 0 to π/2. बरोबर आहे की नाही सांगा? ठीक आहे, इन दी फर्स्ट क्वाड्रंट म्हणले बरोबर आहे. एक काम करूया आपण, ऐका. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे आपण काय चुका लागलोय, अँगल आपला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 0 to π/2 मध्ये जातो, तो विषय नाहीये. पण नॉर्मल आपला कर्व आणि फर्स्ट क्वाड्रंट, ठीक आहे. सो ऍड x इक्वल्स टू π/2 ला नॉर्मल काढले
मग मी म्हणतोय की ही वाली एरिया आणि ही वाली एरिया ही विथ एक्स ऍक्सिस एवढी एनक्लोज होते का? हो. लक्षात येते का सगळ्यांना? इथं प्रश्नात भरपूर जास्त महत्वाचं आहे हे स्पेसिफाय करणं की एक्स ऍक्सिस बरोबर एनक्लोज केलेली का वाय बरोबर, कारण ही पण एरिया एनक्लोज आहे ना. बघू शकताय हा वाला पार्ट, ही नॉर्मल आणि वाय ऍक्सिस आहे का नाही मला सांगा? ही पण एनक्लोजच आहे. सो खालची करायची का वरची करायची? तर सध्या आपण खालची करूयात. ठीक आहे. मला असा प्रश्न आहे की इथं मी वरची का नाही घ्यायची? ही वाली, ही पण एरिया एनक्लोज आहे का नाही आहे? हे आहे. बघा हा कर्व, ही लाईन आणि ही वाय ऍक्सिस एनक्लोज्ड आहे. कुठे एक्स ऍक्सिस सांगितले? हा फर्स्ट क्वाड्रंटच आहे ना, हा जो काही सगळा भाग आहे हा कुठला क्वाड्रंट आहे? फर्स्ट फर्स्ट. क्वाड्रंट आहे. मग एरिया एनक्लोज विथ एक्स ऍक्सिस का विथ वाय ऍक्सिस, हा प्रश्न इथं स्पेसिफाय करणं गरजेचं होतं. एनिवे आपण एक्स बरोबरचं काढूया. आता एक्स बरोबरचं काढताना क्रिस काम सोपं झालं का तुझं? या ट्रायंगलची एरिया वेगळी काढशील हो. आणि या कर्वची एरिया कशी काढशील रे एवढीशी? पहिला पार्ट हा कसा 0 काढशील? इंटिग्रेट. 0 to इंटिग्रेट. आणि ह्याचं काय करशील रे? हे जे हा पॉईंट तुला माहित आहे पाय पाय बाय टू आणि किती पाय आहे? स्क्वेअर. हा, π/2 π² 4. हा एक्स इंटरसेप्ट काढशील का वाय झिरो टाकून? हो. मग बेस मिळेल आपल्याला, हाईट मिळेल, हाफ बेस इंटू हाईट न करून टाक, इंटिग्रेट करत बसू नको त्याला. आल्या लक्षात? आन्सर काढा बघू जरा यांचं, ऑप्शनला काय मॅच होते बघूया. सॉल्व्ह करा सगळ्यांनी. हे एक्स स्क्वेअरचं x³ बाय 3 होईल, जे π³ बाय 8 झाले. कॉस एक्सचं साइन एक्स होईल म्हणजे ते 1 झाले. त्यानंतर आता काय आहे आपल्याकडं? एरिया ना ह्याचा, ह्याचा एक्स इंटरसेप्ट काढूया. वाय झिरो टाकला मायनस π² बाय 4 इंटू 1 मायनस पाय प्लस π/2, सॉरी प्लस π/2. त्यातनं π/2 मायनस केले पाहिजेत, कारण हा एवढा अंतर जो आहे हा कोऑर्डिनेट π/2 आहे आणि हा हे सगळं आहे. दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर हे होईल π-1 इंटू π²/4. हा झाला बेस. हाईट त्याची झाली π²/4 आणि हाफ. 4 4 जा 16 2 जा 32. किती किती झाले बघा. एक्सपांड करतो. π⁵ एक झाला.
-π⁴/32 पण झालं. काय राहते का बघा. ओके, x³/3 आहे ना, हे π² नाही. x² इंटिग्रेशन किती, x³/3 π³/24 होते. सॉरी, π³/24 1 आणि हे कुठं आहे का ऑप्शन मध्ये. π³/24 -π⁴/32 π⁵/32 +1. ऑप्शन जमले का बघा. लक्षात आले का क्रिश? आले का आन्सर बघ सगळ्यांचं? हो सर. तर बोल. तो वरचा विथ वाय स्क्वेअर वाला तो वाला का नाही होता. तेच म्हणतोय मी, ते प्रश्नात स्पेसिफाय करायला पाहिजे, नाहीतर तोही काढू शकलो असतो आपण. अर्धवट काहीतरी सांगितलं, पूर्ण विचार प्रश्न लिहिताना केलेला नाहीये. तो काढायचं म्हणलं तर कसं काढणार सांगा बघू, वरचा. आता त्याचं तुम्ही वाय बरोबर इंटिग्रेशन करायला जाऊ नका. ते डीवाय मध्ये तुम्हाला एक्सची किंमत वायच्या भाषेत काढायला लागेल, ते काय शक्य होणार नाही तुम्हाला. तो काढायचा असेल तर काय करणार, लाईनची एरिया म्हणजे या ट्रॅपेझियमची एरिया मायनस आता या x² + cos x ची एरिया, बरोबर का. ट्रॅपेझियमची एरिया सांगा मला. देवदत्त सांग रे, ट्रॅपेझियमची एरिया ती कशी काढणार. मला पॅरलल साईड सांग, त्याचे हाईट सांग. पॅरलल साइड 5 आणि π²/4 आहे आणि हाईट 2 आहे. कशी रे हाईट 2? पॅरलल तो कळते कुठला ट्रॅपेझियम म्हणतोय मी, हे बघ हा वाला. हो. त्याचे ही पॅरलल साइड्स कसे झाले तुझं, हे ही उंची π²/4 एक आहे बरोबर. हम्म. ही उंची किती आहे, त्या लाईनचा वाय इंटरसेप्ट ना. हा. मग किती आहे ते, पाय कुठून आला तरी पाय नाही. मग. काढलं पाहिजे किती लाईन वरनं वाय इंटरसेप्ट. कसं काढणार ते, x0 टाकशील ना. हो. π/2 × 1 - π + π²/4 एवढं सगळं आहे ते. आणि त्यांची हाईट म्हणजे या दोन पॉईंट मधला अंतर, तो 2 कसा झाला रे. हा अंतर किती आहे, π/2 आहे ना. हो. कळालं का, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स π²/4 एक झाला. त्यानंतर प्लस दुसरी प्लस किती रे, पाय इंटू 2 π π/2 × - 1 इंटू π - 1 मायनस प्लस नको बघ, π²/4. प्लस π²/4 सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट किती झाली, π/2. यातनं काय मायनस करणार रे, ते x² + cos x ची एरिया, बरोबर का. हो. त्यांचा ग्राफ काय आहे, असंच काहीतरी ग्राफ आहे त्यांचा, पूर्णच काढलाय त्यांनी. आणि हा आपण पॉइंट ऑफ मिनिमा ओळखला होता. सो आपण जर पूर्ण आपल्यालाही काढायचं असतं तर आपण ट्राय केला असता तर निघाला असता. बट एनिवे फर्स्ट क्वाड्रंट मध्येच विचारलं होतं. 29
29 वाला करू नका. हे आपल्या मेन्सच्या ह्याच्यामधला पार्ट नाहीये, सो हा नका करू. तुम्हाला पाहिजे असेल तर मी करून दाखवतो, मला प्रॉब्लेम नाहीये, पण सांगतोय तुम्हाला मी. आता तुम्हाला बिटवीन एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स बाउंडेड बाय दी कर्व्स ऍट एक्स इक्वल्स टू 0 आणि पाय बाय 3 विचारले, तर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे. पहिला एफ ऑफ एक्स काढायचा आहे. एफ ऑफ एक्स कसा काढणार रे? हा ह्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे का बघा. हा लॉग सेक्टीचा सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे का ते? लॉग सेक्टीचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय असतोय? प्रणव सांग रे पटकन. 1/60 इंटू सेक टॅन कोण करणार रे? लॉग सेकचा डेरिव्हेटिव्ह टॅन टी होईल ना. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय हो होईल? x²t. मग काय लक्षात आलं तुला? लॉग सेक टीचा पहिला डेरिव्हेटिव्ह प्लस टॅन टी, बरोबर का? टॅन टी ऍड करतो, टॅन टी सबस्ट्रॅक्ट करतो, आणि प्लस एक्स स्क्वेअर टी. आठवते का रे आपण ह्याच्यात केले ते? एस टू हो एक्स लॉग एक्स आणि -1/x²चं काय करतो आपण? +1/x आणि -1/x. म्हणजे याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह जरी तो जोडी असेल तर त्याचा आन्सर काय असेल? केले की रे आपण, रिझल्ट म्हणून घेतला. e⁻x इन ब्रॅकेट fx - f'(x) असा क्वेश्चन असेल तर आपण काय करणार आहे? इथं f'(x) ऍड करणार, f'(x) सबस्ट्रॅक्ट करणार. याचा डेरिव्हेटिव्ह आहे का इथं? हो e⁻x इन ब्रॅकेट f(x - f')x हेच आन्सर असेल का याचं? हो मग सांग त्या पद्धतीने याचा आन्सर काय होईल? e⁻t इन ब्रॅकेट लॉग सेक टी. log -10t आता हे बिटवीन कुठून कुठं आहे? 0 to π/3. नाही, 0 टू एक्स. एफ ऑफ एक्स पहिला पूर्ण काढ, मग इंटिग्रेट करूया. अप्पर लिमिट टाक. बरोबर काय? लोअर लिमिट बघ. e⁻0 1 सेक 0 1 लॉग 1 0 टॅन 0 0. एफ ऑफ एक्स मिळाला काय? हो जी ऑफ एक्स मिळाला काय? बरोबर ना? तुला कुणाच्या मधला एरिया पाहिजे? f(x) आणि g(x) च्या. बरोबर. एक्स इक्वल्स टू 0 ला दोघंही इंटरसेक्ट होतात काय? हो आणि एक्स इक्वल्स टू π/3 आता होऊ देत किंवा नाही होऊ देत, या दोघांच्या मध्ये इंटिग्रेट करायचं 0 टू π/3 आणि मॉड दे. कुणाच्यातनं कोण सबस्ट्रॅक्ट करायचंय तुला, जो करायचंय ते कर. f(x - g(x) कर किंवा g(x - f(x) कर, फक्त फायनल याला मॉड दे. आले का लक्षात? हो असं केलं तर. काय म्हणतो? मला नाही वाटत ग्राफ काढावा लागेल आपल्याला. शक्य पण नाही ते. स्टँडर्ड फंक्शन नाही आहेत. एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला काय ग्राफ काढणं शक्य होणार नाही. 0 टू π/3 मध्ये विचारले एवढं काढा. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन करून करा. मला वाटलं इथं लेबनिट्स यूज करावं लागेल, पण नाही गरज पडली.
हे ग्राफ त्यांनी पण काय काढलेलं दिसत नाही. 0 to मध्ये रिक्वायर्ड एरिया बघा त्यांनी काय केलंय, एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स केलंय. ते आता तुमच्यावर डिपेंडंट आहे. तुम्ही कसं करताय ते. बरं ते 1 मिनिट इथं लक्ष द्या. इंटिग्रेशनचा भाग म्हणून सांगतो, एरियाचा काय विषय नाही आता. ई रेस टू एक्स कॉमन घेतल्यानंतर त्यांचं लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स झालं. लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स म्हणजे प्रणव काय झालं रे? की एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स ना. हो काय 0 to π/3 मध्ये त्याचे लिमिट्स करा. चला 30 याचा ग्राफ काढायचा प्रयत्न करूया. 30 वाला ग्राफ काढायचा प्रयत्न करूया. चला वाय स्क्वेअर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट ए मायनस एक्स अपॉन ए. डिनॉमिनेटर कॉन्स्टंट आहे सो ती अडचण नाहीये. एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट ए मायनस एक्स. मला एक सांगायचं सगळ्यांनी, आता ए पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का सांगितलेलं नाहीये. ए ग्रेटर देन 0 कन्सिडर करूया. मग कुठेतरी 0च्या पुढं ए कन्सिडर करतो. ए पेक्षा मोठी व्हॅल्यू जर असेल, म्हणजे इफ एक्स इज ग्रेटर देन ए, आपल्याला चालेल का? पार्थ अनम्यूट कर आणि बोलायला लाग. कुठे कुठे चालणार, कुठे कुठे चालणार नाही, कोण झिरोला कोण इन्फिनिट होते, काय होते ते सगळं सांग मला. चल ट्रेस करायचं आपल्याला. तर परत सांगा एकदा काय होईल. तूच सांगायचंयस. कर्व आहे हा, कुठं काढू शकतोय आणि कुठं काढू शकत नाही, कुठं एक्झिस्ट करते, कुठं बघ डावीकडे वाय स्क्वेअर आहे की नाही. हा मग वाय स्क्वेअर काय म्हणणार आहे, मला काय निगेटिव्ह होऊन देऊ नका. हम्म. मग आता कुठं निगेटिव्ह होते बघ, तिथं फुली मारून टाकू. तिथं ग्राफ काढायचंच नाही. म्हणजे कर्व ट्रेस करत असताना तो विचारच होणार नाही रे इथं काय काढायचंय ते. याच्या पुढे चालणार नाही एक्सक्यूज याच्या पुढे चालणार नाही. नाही. ठीक आहे, इथं फुली मारून टाक. 0 आणि याच्या मध्ये काय? चालेल. हा 0चा विषय तसा तितका महत्वाचा नाहीये. फक्त मी ए पॉझिटिव्ह दाखवायला ते केले. एच्या पुढे चालणार नाही ना. नाही. आता एरिया ऑफ द लूप ऑफ द कर्व म्हणले हा. आता मला सांग, एक्स इक्वल टू ए ला वाय स्क्वेअर 0 होईल का? हो आणि एक्स इक्वल टू 0 ला पण वाय स्क्वेअर 0 होईल का? हो आणि मध्ये कुठलं तरी समजा एक a/2 घेतलास तर काय होते जरा बघ. a मायनस a/2 निगेटिव्ह येते ना. का निगेटिव्ह होईल रे? नाही नाही पॉझिटिव्ह येते बरोबर. पॉझिटिव्ह राहते. a मायनस a/2 झालं, a ला a कॅन्सल झालं, 2 Cancel. आणि a/2 चा स्क्वेअर. स्क्वेअर बाय 8 किंवा स्क्वेअर रूट जरी घेतलास तरी 2 व्हॅल्यू मिळतील का रे वायचे? पॉझिटिव्ह हो आणि निगेटिव्ह. म्हणजे 0 टू ए मध्येच तो लूप तयार होणार आहे का रे? हो मग या लूपची तुला एरिया काढायची आहे. कारण 0 ला 0 होतो, ए ला पण 0 होतो. आता 0च्या मागं काय होणार आहे तो तुझा लुकआउट नाहीये, कारण तिथं परत लूप तयार होणार नाही. का सांगतो तुला. आता जर एक्स निगेटिव्ह झाला, एक्स समजा मायनस हा. इन्फानाइट झाला, काय होणार सांग मला? वाय स्क्वेअर इक्वल टू इन्फानाइट होईल का? हो वाय इक्वल टू प्लस मायनस इन्फानाइट म्हणजे ते काय वरती जाणार आणि इथनं खाली जाणार. लूप तयार होणार आहे का? लूप कधी नाही. तयार होणार? दोघं जेव्हा 0 होतील 0 त्याच्यामध्ये 0 दोन दोन किमती तयार होणार वायच्या, तिथं तो लूप तयार झाला. म्हणजे बेसिकली तुला करायचं काय रे इथं? 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 टू आहे. तर y ची व्हॅल्यू घ्यायला लागेल अंडर रूट मध्ये. काढा बघू मॅच होते का आन्सर. काढा पटकन सगळ्यांनी.
पार्थ कसं करणार आहे ते? काय सबस्टिट्यूशन करतोस, काय करतोस? आज ते सबस्टिट्यूशन काय करणार आहेस? हे लिनियर रूट लिनियर आहे ना रे? काय हो पार्थ? हो. 2 टाइम्स 0 to a 2 by a म्हणू का याला? प्रॉपर्टी वापर बघू इंटिग्रेशनची इथं, 0 to a वाली. तर तो बाहेर अंडर रूट येईल ना. अरे हा, ठीक आहे. प्रॉपर्टी वापरला तरी ते सेमच राहते. कर सबस्टिट्यूशन कर, नाहीतर a - x ला t² म्हणावं लागेल, ते पण चालेल. एकच मिनिट हा. एकच मिनिट, नाही एक इथं होते बघ सबस्टिट्यूशन. एक सेकंड. सबस्टिट्यूशन केलं तर काय होते रे? परत सांग मला. एक्सच्या जागी a - x टाकू शकतो ना आपण? ए मायनस. हो सुटते बघ. एक्सच्या जागी a - x टाकलास तर a - x√x होईल का? रूट एक्स. हो हे एक्सपांड कर, सोडव होता इथं. झालं सॉल्व. x⁻1/2 आणि x⁻3/2. हा. करू नका सबस्टिट्यूशन. कळालं का सगळ्यांना? काय डाऊट असेल तर विचारा. आन्सर काढा आणि सांगा मला. तर सेकंड येतोय ऑप्शन, 8a² हे आले ना लक्षात सगळ्यांना? आलंय बघ त्यांचं लूप. त्यांनी काय केलंय बघ. काय गरज नाही त्या सगळ्याला टी म्हणायची, सोडून दे. एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय x=y² - 1 याचा ग्राफ काढू शकतो आपण. x=mod y × √1 - y². याचा पण ट्राय करू शकतो. करा चला ट्राय. हा तर आपला लेफ्ट हँडेड पॅराबोलाच आहे, पहिला वाला. हा दुसरा जरा बघा काय कुठं एक्झिस्ट करते, कुठं करत नाही. बघा जरा.
काय जमलंय काय? हा दुसरा वाला ग्राफ पहिला काढूया, मग हा वाला काढू. एक तरी मला क्लिअरली कळते की मॉड वाय दिलंय. ठीक आहे, वाय ग्रेटर दॅन झिरो साठी वेगळा ग्राफ येईल, वाय लेस दॅन झिरो साठी वेगळा येईल. वाय ग्रेटर दॅन झिरो साठी मी वरती जे काढायचंय मला हे काढायचंय, एक्स इक्वल टू वाय इंटू अंडर रूट वन मायनस वाय स्क्वेअर. आणि खाली जे काढायचंय तो मला हे काढायचंय. आता खाली वाय निगेटिव्ह जर असेल तर हा मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे एक्स तर पॉझिटिव्हच राहणार आहे वाय निगेटिव्ह झाला तरी, आणि वाय पॉझिटिव्ह झाला तरी एक्स पॉझिटिव्ह राहणार आहे. म्हणजे मला जो क्वाड्रंट मध्ये मला ग्राफ काढायचा आहे तो पहिल्या आणि चौथ्यामध्ये निघेल. बरोबर का? पार्थ अनम्यूट कर. हा सर. इथं आणि इथं निघणार नाही, हा वाला ग्राफ 2 नंबरचा. पटते का? तर एकदा परत सांगा. हे बघ, वाय पॉझिटिव्ह आहे समज, तर एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. तर आवाज ब्रेक. येतोय का बघ आता? हा. वाय पॉझिटिव्ह असेल हम्म. तर एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. हो. वाय निगेटिव्ह जरी झाला तरी हा एक्स तर काय एक असेल? ची पॉझिटिव्ह. म्हणजे वाय पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट, वाय निगेटिव्ह एक्स पॉझिटिव्ह फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वार्टर. सेकंड आणि हा. थर्ड मध्ये ग्राफ निघणार नाही. बरोबर. हो. दुसरी गोष्ट, वाय ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त होऊ शकत नाही, -1च्या पेक्षा कमी होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? कारण ते अंडर रूट मध्ये वन मायनस बरोबर. म्हणजे वाय वन मायनस वाय डोमेन मध्ये स्क्वेअर. करेक्ट. त्यानंतर आता मला सांग, एक्स इक्वल्स टू ला सॉरी वाय इक्वल्स टू ला एक्स झिरो झाला का रे? म्हणजे हा पॉईंट येणार का येणार नाही ग्राफवर? येणार. येणार. एक्स इक्वल्स टू -1 ला पण वाय काय होईल रे? सॉरी, वाय इक्वल टू -1 ला पण एक्स काय होऊन जाईल? वाय मायनस वन सुद्धा एक झिरो येईल. झिरो होईल. त्यानंतर वाय झिरो झाला तरी एक्स झिरो होईल काय? एक्स झिरो. हो. बरोबर. आता हो. ह्याच्यामध्ये काय होते जरा बघूया. आता लक्षात घे, वायच्या इथल्या सगळ्या म्हणजे 0 to 1 मधल्या जेवढ्या व्हॅल्यूज आहेत आणि 0 to -1 मधल्या जेवढ्या व्हॅल्यूज आहेत, लक्ष देऊन ऐक मी काय सांगतोय. त्या प्रत्येक व्हॅल्यूला एक्सची व्हॅल्यू मात्र तीच येणार आहे. कारण ओरिजिनल इक्वेशन मध्ये बघ, तू वाय प्लस हाफ टाकलास हा. काय आणि मायनस हाफ टाकलास काय? मायनस टाकला. हो. बरोबर आहे की नाही मला सांग? बरोबर. म्हणजे तू कुठली पण इथं व्हॅल्यू टाक, एक्सच्या व्हॅल्यूज काय येणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सेम येणार आहेत. म्हणजे वरती निघाली वेक्टर. म्हणजे एका वायच्या व्हॅल्यूला ज्या समजा या हाफ साठी जो आन्सर आहे तेच मायनस टाकतो. ते मायनस हाफ साठी पण तेच आन्सर असणार. बरोबर आहे की नाही? मग कदाचित हा हो. ग्राफ असा असेल का? हो. कुठेतरी ते टोक तयार होणार आहे. ठीक आहे ना? हम्म. व्हॅल्यू सेम असायचा आणि परत ते, कारण त्याला झिरो कडे जायचंच आहे ना रे परत, म्हणजे वाढवून परत कदाचित कमी होत हो. असणार आहे. किंवा जसं कसं हा. असेल असे दोन लूप तयार होतील. हो. आणि हाफला बघ जरा व्हॅल्यू किती येते. हा एक वाय हाफ असेल तर √3/4. 1 हाफला ना. हा √3/4 झाली ना रे. हो. ठीक आहे, असू दे. आता हा ग्राफ एक झाला. त्यानंतर हा दुसरा ग्राफ कोण आहे रे तुझा? वाय स्क्वेअर इक्वल टू राईट हँडेड पॅराबोला. लेफ्ट हँडेड आहे. 1,0 मधनं लेफ्ट हँडेड आहे. मायनस कॉमन घेशील ना? तर वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 प्लस एक्स होईल ना. एकच मिनिट. हा वाय 1 + x.
1 + x मग तुझा राईट हँडेड आहे, त्याचा वर्टेक्स कोण आहे? -1, 0. मग काढूया का ते? हा. आता यांच्यामधली एरिया पाहिजे ना तुला. हो. मग एक काम कर की, हा 1/1 चे 2/3 चे 2 ठोकळे आहेत ना रे. 2/3 2 आणि 4/3. 2 टाइम्स. आता ऐक, आता 2 मिनिटं ऐक. आता जर माझ्या या जेई मेन्सला हा प्रश्न आला असता, मी एवढा ग्राफ काढला असता बरोबर. 2/3 चे 2 ठोकळे झाले असते, किती झाले असतं हे? 4/3. आणि हे जी एरिया आहे ह्याची पण 2 टाइम्स करणार ना रे तू. 2 टाइम्स 0 to 1 y√1 - y² dy, बरोबर काय? तर आवाज ब्रेक होतो. ही एरिया कशी काढणार सांग की? हे 2 लूप आहेत ना असे, आणि एरिया y बरोबर आहे का ही? मग dy असेल का? तर आवाज ब्रेक. बघ येतोय का आता? नाही, पूर्ण येत नाही असं. मध्ये मध्ये ब्रेक होतो. राईट साईडला जे 2 लूप आहेत त्याची एरिया कशी काढणार? तू x बरोबर काढणार का y बरोबर काढणार? वाय बरोबर. मग dx वापरणार का dy? dy. फंक्शन मधनं x ची व्हॅल्यू y च्या टर्म्स मध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे का तुझ्याकडं? आहे ना ऑलरेडी. हो. बघ इक्वेशन कसं दिलंय. पण हे मी इंटिग्रेट एक्झाम मध्ये केलं नसतं. का सांगतो तुला? मी डायरेक्टली 2 बरोबर गेलो असतो, कारण हा एकच आन्सर 4/3 पेक्षा जास्त आहे. 4/3 चा मोठा आहे. बाकी तिने बघ याचा आन्सर काय दिलं त्यांनी. तूच आहे. थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवला तर हे इंटिग्रेशन करत बसावं लागणार नाहीये. 4/3 याचं उत्तर आले आले तुम्ही 2 बरोबर जाऊ शकता. एनिवे, ग्राफ लक्षात आला का सगळ्यांना? सर परत एकदा सांगा ग्राफ. हे बघ, हा पॅराबोलाचा तर तुला विषय कळाला असेल. हा वाला बघ, x = mod y × √1 - y². अंडररूटची आतली व्हॅल्यू निगेटिव्ह होऊ शकते का रे अक्षय? नाही. म्हणजे y ची व्हॅल्यू -1 to +1 मध्ये पाहिजे का? हो. बरोबर. 1 च्या पुढे जाऊन चालणार नाही, -1 च्या खाली जाऊन चालणार नाही. त्यानंतर y पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, x पॉझिटिव्ह येणार आहे की नाही बघ. मॉड आहे इथं, ते अंडररूटची हा. टर्म आहे. रूट आहे. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. बरोबर. हा. त्यानंतर वायच्या प्रत्येक व्हॅल्यूला, वायच्या प्रत्येक 2 वेगवेगळ्या व्हॅल्यूला, 0 to 1 आणि 0 to -1 मध्ये 2 वेगवेगळ्या व्हॅल्यूला x उत्तर मात्र सेमच येणार आहे का बघ. कारण y +½ असला तरी तेच उत्तर येणार आहे, -½ असला तरी तेच उत्तर येणार आहे, कारण हा हो. स्क्वेअरच आहे हा. आणि इथं मॉडच आहे. म्हणजे सिमेट्री असणार का नसणार मला सांग? वायच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूजला एक्सचा आन्सर मात्र सेम असणार सिमेट्री. सिमेट्री असणार. तर याचा अर्थ काय होईल की जशी इथं एक्सची व्हॅल्यू, म्हणजे प्रत्येक वायच्या व्हॅल्यूला जी काही इथं एक्सची व्हॅल्यू येणार आहे पॉझिटिव्ह मध्ये, तशीच निगेटिव्ह मध्ये येणार आहे की नाही मला सांग? आणि त्याला 0 पण व्हायचंय. हो. कधी कधी 0 व्हायचंय बघ. y = 1 ला पण 0 व्हायचंय, -1 ला पण 0 व्हायचंय, आणि y = 0 ला पण x ला किती व्हायचंय? 0. मग हे परत वाढून हा. काहीतरी कमी होणार का नाही? आणि परत वाढून काय होणार आहे? हो. कमी होणार आहे. चालेल. सिमेट्री असणार. त्यांचा ग्राफ एकदा चेक करूया. तेच ग्राफ आहे. कळालंय का बघा? बरं, आपण 2 बरोबर कसं गेलो डायरेक्टली? इथलाच आन्सर 4/3 आल्यामुळे हे काय काढत बसायचं, डायरेक्टली जाऊ शकतो. लक्षात आलंय? ग्राफ ट्रेस करा आणि ते ह्याचा आन्सर काढा. चला पूर्ण आन्सर तुम्ही 2 प्रूव्ह करा पटकन. ग्राफ पण काढा आणि आन्सर पण
तर येतं आन्सर 2. चला हा वाला ट्राय करा, ग्राफ काढायचा. आदिती, अनम्यूट कर. बोल आता, मला इथं काय काय होईल, काय काय तुला चालणार आणि चालणार नाही जरा बघूया. ठीक आहे, पहिला तर मला सांग, एक्स इक्वल टू 0 ला वाय 0 होईल का ग? हो. एक्स इक्वल टू 2 ला वाय 0 होईल का? हा. एक्स इक्वल टू -2 ला पण वाय 0 होईल का? हा. बघ, वाय 0 कधी होईल ह्याचा विचार झाला, एक्स 0 कधी होईल ह्याचाही हा. विचार झाला. आता एखादा इन्फानाइट झाला तर दुसरा पण इन्फानाइट होणार आहे, कारण हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, हा. आता आपल्याला काय बघायचं आहे, ग्राफ कुठं काढू शकत नाही ह्याच्यावर जरा फोकस करूया. मग मला सांग, तुझं उजवी बाजू निगेटिव्ह केव्हा होईल? एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 4 पेक्षा जास्त झाल्यावर. कशापेक्षा? 4 पेक्षा जास्त. मग कधी होणार एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 4 पेक्षा जास्त? एकतर 2च्या पुढं किंवा -2च्या माग. बरोबर का ग? काय आली ती, 2च्या पुढे गेलं की स्क्वेअर 4 पेक्षा जास्त होईल ना ग? अक्षता तू सांग, हा का? 2 पेक्षा पुढे गेलं की एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू च काय होईल? एक्स जास्त होईल, त्यामुळे आन्सर निगेटिव्ह. इथं नाही शक्य, 2च्या पुढं, -2च्या मागं पण शक्य नाहीये. हा. इथं 0 होतंय, इथं 0 होतंय, इथं 0 होतंय. मधल्या व्हॅल्यूला काय होते मला सांग, +1 ला काय होणार आणि -1 ला काय होणार? सेम घडणार का दोघांसाठी? एक्स +1 ला हा. काय होणार? वाय स्क्वेअर किती होईल? जे +1 ला असेल तेच -1 ला असेल का ग? हा. बरं, आणि प्रत्येक समजा +1 झाला तर वाय स्क्वेअर किती होईल जरा सांग मला. 1 × 4 - 1. 2/4. त्याचा स्क्वेअर रूट घेतला की एक वरती पण येईल आणि एक खाली पण येईल का? आणि -1 ला पण एक वरती पण येईल आणि खाली. मग हे खाली असा पण. 4 लूप तयार होतात का बघ. हा. आता तुला यातली एरिया कशी काढशील? 0 to 2 इंटिग्रेट करून 4 टाइम्स केलं तर. 0 to 2 इंटिग्रेट कर आणि 4 टाइम्स कर. 0 to 2 कोणाचं इंटिग्रेशन करणार? x√4 - x² अपॉन 2 ना. आपण. हा. अपॉन 2 ला बाहेर 2 करतो. याचं काय करणार बोल आता. 4 - x² ला ते पुट केलं तर. 4 - x² ला टी पुट कर
किंवा लिनियर इंटू क्वाड्रॅटिक आहे ना का हे, एवढं कशाला करत बसतेस? हा टू मध्ये दे, मायनसची हा ऍडजस्टमेंट कर. एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्स आहे का बघ. डायरेक्ट होईल ना. एफ ऑफ एक्स हा रेस टू एन प्लस वन आपण काढ, चल काढून मला आन्सर सांगायचं. सगळ्यांना ग्राफ लक्षात आलाय का? कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. ग्राफ लक्षात आलाय का बघा. आणि यातला कुठलाही प्रश्न मेन्सला नाही, ऍडव्हान्सला विचारणार आहेत हेही सांगतो. हे सगळे इरेग्युलर ग्राफ जे आहेत, हार्डली कुठला एखादा क्वेश्चन यातला मेन्सला येईल. पण ही अशी तयारी करून ठेवा, इथले क्वेश्चन सोपे जातील. सर असा ग्राफ विचार. परत एकदा सांगा. हा, पहिला मी 0 to काय होते कुठं होते बघणार, त्यानंतर कुठं काढलं जाणार कुठलं काढलं जाणार नाही बघणार, आणि मग काढायला घेणार. ठीक आहे. मी काय विचार केला, बघ एक्स 0 झाला तर वाय 0 झाला, एक्स 2 झाला तर वाय 0 झाला, एक्स -2 झाला तर वाय 0 झाला. हे पटले का आधी तुला? हा त्यानंतर एक्स 2 चे पेक्षा जास्त झालं तर काय होईल? हा स्क्वेअर 4 पेक्षा जास्त होईल, हा मग ही सबस्ट्रॅक्शन निगेटिव्ह होईल. हो आणि वाय स्क्वेअरला निगेटिव्ह चालणार नाही, कारण बाकी सगळं पॉझिटिव्ह राहते. म्हणजे 2 च्या पुढे ग्राफ काढला जाणार आहे का? नाही -2 च्या मागं तसंच काढला जाणार आहे का? नाही मग आता कुणाच्या मध्ये काढला जाईल? -2 आणि +2. ठीक आता मी 3 पॉईंट जे मला माहित आहेत ते प्लॉट करून घेतले, हे गोल केलेले बघ. 2 ला 0, हा 0 ला 0, -2 ला 0. आता ह्याच्यामध्ये काय होते बघायचं असेल तर एक असंच एक व्हॅल्यू घेऊन बघितली, एक्स इक्वल टू 1 ला काय होते बघितलं. 1 ला होते 1 स्क्वेअर 1, 4 - 1 अपॉन 4 म्हणजे √3/4, म्हणजे प्लस मायनस √3/2 होईल का? हा म्हणजे एक वर आणि एक खाली. खाली आता मजा अशी आहे की 1 ला जे घडले ते -1 ला पण घडणार आहे का नाही मला सांग. हो कारण स्क्वेअरच आहे ना एक्सचा. मग काय करणार हा ते? +1 टाकलं काय -1 टाकलं काय? म्हणजे थोडक्यात काय होणार, 1च्या पण वर खाली जसं होणार आहे तसं -1च्या पण वर खाली होणार आहे. हा आता हे 1 साठीच नाही तर कुठली पण व्हॅल्यू 0 to 2 च्या मधीला जे काय होणार आहे ते 0 आणि -2 च्या मधीला होणार आहे का नाही मला सांग. आणि प्रत्येक व्हॅल्यूला वाय स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर रूट घेतलं की एक व्हॅल्यू एक पॉईंट वरती आणि एक पॉईंट खाली खाली. मग असा हा लूप काढला. असे 4 झाले. आता 4 तर निघत नाहीत एकदम. काय करावं लागतं आपल्याला? 0 to एखादं 2 कर. एकदा इंटिग्रेशन इंटू 4. इंटू 4 आले लक्षात? हा काढा उत्तर आणि सांगा मला. आणि उत्तर काढताना त्याला लिनियर इंटू रूट क्वाड्रॅटिक असला तरी तो एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स मध्ये बसतोय. तर सांगा मला पटकन. ऑप्शन 4 होता. हे बघा त्यांचा ग्राफ हाच आलाय का? फोर टाइम्स केले ना त्यांनी पण. केलंय 4 टाइम्स. पुढचे काही क्वेश्चन्स ट्राय करताय का आता? जरा जमायला लागलंय का ग्राफ काढायचं? हे पण चांगला आहे प्रश्न. a - x y स्क्वेअर इक्वल टू a² x असा आहे. x y स्क्वेअर इक्वल टू a² इंटू a - x. ट्राय करा जरा. पुढचे काही क्वेश्चन्स ट्राय करा असं मला वाटते. किती आहेत टोटल? 33 ते 40 पर्यंत आहेत का? ठीक आहे, एक 6-7 प्रश्न ट्राय करा. काय होते मला सांगा. परत आपण घेऊ. डिफरन्शियल इक्वेशनचे सगळे कन्सेप्च्युअल एक्सरसाइजचे डाऊट्स पाठवलेत का? शेवटच्या कन्सेप्च्युअल एक्सरसाइज मध्ये पाठवला नसाल तुम्ही, का त्यातला रेट मेजर मी घ्यायचंय, पण बाकी सगळे पाठवलेत का डाऊट्स? देश. हो सर, डेफिनेट डिफरन्शियल इक्वेशनचे कन्सेप्च्युअलचे टाकले सगळे. आणि एक्सरसाइज मध्ये किती आहेत डिफरन्शियलला प्रश्न? 78 आहे वाटतं. 74. उघडलायस का नाहीस पुस्तक? किती आहेत? 74.
सोडवलं का नाही त्यातलं काय? हा म्हणजे स्टार्ट केली आहे सगळ्यांनी, सुटलं सगळे नाही झालेत अजून. कधी चेक करून घेणार 74 प्रश्न? ट्युजडे लास्ट डेट आहे. हा, ट्युजडेला चाललंय. ट्युजडे लास्ट आहे. ट्युजडे पर्यंत मला एरिया अंडर कर आणि डिफरन्शियल परत सगळं एकदा अभ्यास करून रिवाइज पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जे काही कम्प्लिशन आहे ते पूर्ण नीट चांगलं पूर्ण करा. आपण ते टेस्ट अरेंज करू. डिफरन्शियल, एरिया अंडर कर आणि कॅल्क्युलस या 3 हा. टेस्ट द्यायच्यात. एरिया अंडर कर साठी मी परत एकदा सांगतो, टेस्ट साठीचा अभ्यास जर करायचा असेल तर हे 40 प्रश्न कन्सेप्च्युअल एक्सरसाइज प्लस इलस्ट्रेशन सगळे प्रश्न घ्यायचे ग्राफवाले, ज्यात ज्यात ग्राफ काढावं लागतं. ग्राफ काढायचं, पुढे जायचं, ग्राफ काढायचं, पुढे जायचं. एखाद्या प्रश्नाकडे बघून वाटलं अरे ह्याचा ग्राफ मला माहित आहे, काढायची गरज नाही, त्याला नका काढू. पण हा असा अभ्यास करा, ग्राफ परत एकदा सगळे बघा, त्याशिवाय जमणार नाही. इंटिग्रेशन करणं हे तुमच्यासाठी टास्क नाही आहे, ग्राफ काढणं हे टास्क आहे. यातले 6-7 प्रश्न मी डाऊट्स उद्या घेईन. त्यानंतर डिफरन्शियलचे पण डाऊट्स मी तुम्हाला करून देईन. ठीक आहे, कोणाला बोलायचंय, काय विचारायचंय? मी आधीच सांगितलं या 3 ह्याच्यावर टेस्ट होणार आहे मागच्या आठवड्यात. मला काही सांगायचं नाही. या टेस्टला बसायचं आणि द्यायचं पेपर. कधी असेल काय असेल मी ते अचानक सांगेन, पण तयार ठेवा. मंडे ट्युजडे मध्ये कधी पण असेल किंवा वेनसडेला पण असू शकेल, सांगता येत नाही. ठीक आहे, ट्युजडे पर्यंत मला सगळा डिफरन्शियल चेक पाहिजे. बोल. उद्या लेक्चर आहे का? उद्या प्रॅक्टिकल आहे का? नाही, प्रॅक्टिकल नाही. मग लेक्चर आहे की. हा ठीक आहे. उद्या आपण एरियामधले संपूर्ण डिफरन्शियलचे करूयात ना. एरियालाच डाऊट्स घ्यायला वेळ लागतोय, डिफरन्शियल पटपट होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. डिफरन्शियल सोपं आहे कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे, काय बोलायचंय, विचारायचंय कोणाला? टेस्टचे डाउट्स. टेस्टचे डाऊट्स पण घेऊयात की. उद्या मला ते पाठवा टेस्टचे डाऊट्स सगळ्यांनी. आणि आज एक काम करा, टेस्टचा पेपर परत अटेम्प्ट करा, अभ्यास म्हणून परत अटेम्प्ट करा. ठीक आहे, भेटू आपण. काय बोलायचं, विचारायचंय कोणाला? बोल. सोमवारपासून कॉलेजमध्ये ते टर्मिनल एक्झाम आहे, प्रोफेसर पण बोलले आम्हाला की कॉलेजमध्ये होणार आहे पेपर. ठीक आहे, मी बघतो बोलून सांगतो तुम्हाला. हो. किती वाजता आहे पेपर? ठीक आहे, मी बोलतो संग्राम सरांशी, सांगतो तुम्हाला. चला उद्या भेटू आपण. टेस्ट परत अटेम्प्ट करा, सगळे टेस्टचे प्रश्न बघा, अनालिसिस करा, किती सुटतात बघा, आणि 6-7 प्रश्न सोडवा. ठीक आहे.